हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, तुम्हालाही कधी असा प्रश्न पडला आहे का? घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असं काय केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आणि आपल्या घरात कधीही आर्थिक अडचणी भासणार नाही। आपण खूप काम करतो, तसाच पैसाही आपल्याला मिळतो, आपल्या घरात पैसा येत राहतो, पण तो पैसा मात्र आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही। येतो पण आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही। घरात लक्ष्मी येण्या अगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी माता म्हणजे आलेले जे काही पैसे आहेत ते कसे टिकून राहतील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नक्की आपण काय उपाय केले पाहिजे याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल। त्याचबरोबर व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं नक्की लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पहिला उपाय आपल्याला असं करायचा आहे, आपण दररोज घराची फरशी पुसतो, 2-3 दिवसा मिळून आपल्या घराची फरशी पुसतो, साफ करतो। तर ती फरशी पुसताना जे आपण फरशी पुसण्यासाठी पाणी वापरतो तर त्यामध्ये आपण काहीतरी लिक्विड टाकत असतो, सरप्लस क्लीनर टाकत असतो। त्यासोबतच आपल्याला त्या फरशीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, हळद टाकायचं आहे आणि जर तुम्हाला मिळालं तर गोमूत्र देखील टाकायचं आहे। असं पाणी तयार करायचं आणि मग फरशी आपल्याला साफ करायची आहे। असं केल्यामुळं आपल्या घरात जी काही नकारात्मक शक्ती असते, निगेटिव्हिटी असते, ती दूर व्हायला मदत होते। त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो, जो आपला उंबरा असतो, तर तो दररोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यांची पूजा आपल्याला करायची आहे। असं केल्यामुळं लक्ष्मी माता प्रसन्न होते, त्याचबरोबर तिचा वास आपल्या घरामध्ये राहते, ती हसत हसत आपल्या घरामध्ये प्रवेश करते। तिसरा उपाय, आपल्या घरातील जे काही देवघर आहे तर त्याची दिशा आपण बघून घ्यायची आहे। आपलं देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असलं पाहिजे। घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे असतील ते विनाकारण ठेवायचे नाहीत, ते तुम्ही घरातून बाहेर काढून टाकायचे आहे, भले ते तुम्ही जाळून टाकले तरीही चालतील। असं केल्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते, अलक्ष्मी घराच्या बाहेर पडते आणि देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते। महिन्यातील जी काही प्रत्येक अमावस्या असते त्या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून आपण दाखवायची आहे। असं केल्यानं माता लक्ष्मी प्रसन्न होते। त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ गरीब किंवा गरजू लोकांना दान करायचा आहे। याचं कारण असं की दुधापासून बनवलेली खीर दान केल्यामुळे किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ जर तुम्ही दान केला तर त्यामुळे आपले पूर्वज म्हणजे पितृ तृप्त होतात आणि त्यामुळे देखील म्हणजे काही पितृदोष असेल त्यांच्यामुळे जर आपल्या घरात लक्ष्मी येत नसेल, लक्ष्मी प्राप्तीसाठी काही अडथळे असतील तर ते दूर व्हायला मदत होते। प्रत्येक सोमवारी किंवा तुम्ही अगदी दररोज हा उपाय केला तरी चालेल, महादेवाच्या पिंडीवर एकतर पाण्याने किंवा उसाच्या रसाने तुम्ही अभिषेक करायचा आहे। असं केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते। तुम्ही दर सोमवारी जरी उसाच्या रसाने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला तरीही चालेल। आपल्या हातांची पायांची नखे बरेच लोक कोणत्याही वारी काढतात, पण शक्यतो मंगळवारच्या दिवशी आपण आपल्या हाताची आणि पायांची नख काढायची आहे। आपल्या घरामध्ये देवघर असतं, त्या देवघरामध्ये आपण श्रीयंत्राची स्थापना करायची आहे। नुसती स्थापनाच करायची नाही तर दररोज त्याची पूजा देखील आपल्याला करायची आहे। कारण श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो, म्हणून दररोज आपल्याला श्रीयंत्राची पूजा करायची आहे। श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन आहे। माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपलं आसन सोडून कधीही कुठे जात नाही, म्हणून त्यांचं आसनच जर आपण आपल्या घरामध्ये स्थापित केलं तर आपल्या घरामध्ये देखील माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा कायम वास राहतील आणि ते आपल्या घरामध्ये सदैव स्थिर राहतील। आपल्या देवघरात आणि जिथे कुठे तुम्ही पूजा मांडलेली असेल तर तिथे
जर तुम्ही लक्ष्मी मातेचा फोटो ठेवणार असाल तर तो नेहमी बसलेल्या अवस्थेत ठेवायचा आहे. उभा लक्ष्मी मातेचा फोटो कधीही आपण आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही. आपल्या घरातील जी स्त्रीरूपी लक्ष्मी असते, म्हणजे आपली बायको असेल, बहीण असेल, आई असेल, मुलगी असेल, तिचा कधीही अनादर करायचा नाही. तिचा नेहमी आदर करायचा आहे. हे सर्व करत असताना 108 वेळेस दररोज माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे. मग तुम्ही सकाळी, संध्याकाळी किंवा दिवसभरात तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही 108 वेळेस लक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचा जप करायचा आहे. घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी आपण दररोज काय उपाय करायचे हे मी तुम्हाला सांगितलं, पण त्यासोबतच आपल्याला काही नियम देखील पाळायचे आहे. ते नियम असे आहे, आपण घरामध्ये शिराई वापरतो, झाडू वापरतो घर झाडण्यासाठी, तर तो झाडू उभा ठेवायचा नसतो. बऱ्याच लोकांना सवय असते की घर झाडून झालं की झाडू उभा करून ठेवायचं, परंतु झाडू नेहमी आडवा करून ठेवायचं. आणि आडवा ठेवताना त्या झाडूचं तोंड दक्षिण दिशेला नसावं. झाडू हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे, म्हणून या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. चुकून जर घरामध्ये मीठ सांडलं तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ द्यायचं नाही. ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे, कारण मीठ समुद्रात असतं आणि माता लक्ष्मी ही समुद्राची कन्या आहे. म्हणून लक्ष्मी आणि मीठ यांचा जवळचा संबंध आहे, त्यामुळे मीठ चुकूनही पायाखाली येऊ द्यायचं नाही. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुमच्याकडे जर कोणी मीठ, पैसे किंवा झाडू मागण्यासाठी येत असेल तर तुम्ही त्यांना ते द्यायचं नाही. राग आला तरीही चालेल, तुम्ही त्यांना सांगायचं की मी ही गोष्ट तुम्हाला सकाळी देतो, पण दिवे लागण्याच्या वेळी, रात्रीच्या वेळी तुम्ही त्या व्यक्तींना मीठ, झाडू किंवा पैसे चुकूनही द्यायचे नाही. संध्याकाळ ही देवी लक्ष्मीची येण्याची वेळ असते, म्हणून घरातून लक्ष्मी म्हणजे पैसे बाहेर जाऊ द्यायचे नसतात. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या सर्व वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून या वस्तू देखील आपल्याला संध्याकाळच्या वेळी कोणालाही द्यायच्या नाही. एकदा की सूर्यास्त झाला, सूर्य मावळला की त्यानंतर घरातील कचरा असेल, भाजीपाला असेल किंवा जे काही तुम्हाला घरातील वेस्टेज असेल तर ते उकिरड्यावर किंवा कचरा पेटीमध्ये चुकूनही टाकायचं नाही. संध्याकाळच्या वेळी आपल्या घराचा दरवाजा बंद ठेवायचा नाही. जी दिवे लागण्याची वेळ असते, म्हणजे साधारणतः संध्याकाळी 6 वाजेनंतर तर 7-7:30पर्यंत आपल्या घराचा दरवाजा उघडा ठेवायचा आहे. शहरामध्ये दरवाजे बंद ठेवलेले असतात, गावाकडे उघडेच असतात, तिकडे विषय नाही. पण तुम्हाला जर सवय असेल की दरवाजा बंद ठेवायचा, पण संध्याकाळी जी माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते त्या वेळेत आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे. दरवाजाजवळचं जे वातावरण आहे ते प्रसन्न ठेवायचं आहे. मुख्य दरवाजाजवळ कचरा ठेवायचा नाही, कचरा पेटी ठेवायची नाही. मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याशी संध्याकाळी दररोज दिवा लावायचा आहे. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये हसत हसत प्रवेश करते आणि जी अलक्ष्मी असते, जी नकारात्मकता असते, ती आपल्या घरातून बाहेर जायला मदत होते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी घराचे दरवाजे कधीही बंद ठेवायचे नाही. तर एवढे नियम आहे ते आपल्याला पाळायचे आहे. हे नियम आपण व्यवस्थित पाळले तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील आणि ती सदैव आपल्या घरामध्ये स्थिर राहील. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहण्यासाठी आपण कोणते उपाय केले पाहिजे, त्यासोबतच काही नियम देखील आपण पाळायचे असतात. तर ते नियम देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.